नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरातील किंवा तुमच्या ओळखीच्या गरोदर महिलांनी अंगणवाडी सेविका किंवा आशा ताईंमार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म भरला असेल, पण आता तुमच्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न असतील, जसे की योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाले की नाही, हे ऑनलाईन कसे चेक करायचे, आणि अंगणवाडी किंवा आशा ताईंकडे फॉर्म भरून झाल्यावर जर तुम्हाला तुमचा लाभार्थी क्रमांक म्हणजेच बेनिफिशरी आयडी मिळालेला नसेल, तर तो कसा मिळवायचा. जर तुमच्याकडे बेनिफिशरी आयडी नसेल तर पेमेंट स्टेटस कसं चेक करायचं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आता अजिबात टेन्शन घेऊ नका, यासाठी तुम्हाला बँकेत चक्रा मारायची अजिबात गरज नाही. नमस्कार, किरण दनावडे मराठी माहिती या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. च्या व्हिडिओमध्ये आपण फक्त तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरने प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पेमेंट स्टेटस म्हणजेच योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले की नाही याचे स्टेटस मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून घर बसल्या ऑनलाईन कसे चेक करायचे, आणि तुम्हाला न मिळालेला तुमचा बेनिफिशरी आयडी म्हणजेच लाभार्थी क्रमांक कसा मिळवायचा, याची संपूर्ण सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी आणि बेनिफिशरी आयडी मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एका गोष्टीची गरज आहे, तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर. जो तुम्ही फॉर्म भरताना दिला होता तो मोबाईल नंबर तुमच्या जवळ ठेवा, कारण त्यावर एक ओटीपी येणार आहे. तर आता सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर असणारा इंटरनेट ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये गुगल ओपन करून गुगलवर pmmvy.wcd.gov.in ही अधिकृत वेबसाईट सर्च करा. सर्च केल्यावर सर्वात वरती तुम्हाला pmmvy.wcd.gov.in ही प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अधिकृत वेबसाईट दिसेल. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटच्या होम पेज वरती याल. तसेच या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईट वरती येऊ शकता. वेबसाईट ओपन झाल्यावर अधिकृत वेबसाईटचे असे होम पेज दिसेल. आता या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला वरती येथे हेल्प नावाचा एक ड्रॉप डाऊन मेनू ऑप्शन दिसेल. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर येथे पहिलाच ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस असा ऑप्शन दिसेल. तर त्यावर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा बेनिफिशरी आयडी किंवा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर तुमचा फॉर्म अंगणवाडी सेविका किंवा आशाताईंनी भरला असेल आणि त्यांनी तुम्हाला तुमचा बेनिफिशरी आयडी दिला नसेल किंवा तुम्हाला तो माहिती नसेल, तर या बॉक्स मध्ये तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर जो तुम्ही फॉर्म भरताना दिला होता तो रजिस्टर मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यावर त्याच्या खाली जो कॅप्चा कोड दिसतोय, जसे की इंग्रजी अक्षरे आणि अंक, तो जसा असेल तसा या खालच्या बॉक्स मध्ये टाईप करा आणि त्या समोर असणाऱ्या व्हॅलिडेट या हिरव्या बटनावर क्लिक करा. आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक 6 अंकी नंबरचा ओटीपी नंबर येईल. तर तो ओटीपी नंबर येथे एंटर ओटीपी या बॉक्स मध्ये टाका आणि गो या बटनावर क्लिक करा. गो बटनावर क्लिक करता स्क्रीनवर तुम्हाला तुमचे संपूर्ण स्टेटस पाहायला मिळेल. सर्वात वरती हिरव्या रंगात ठळक अक्षरात येथे तुम्हाला तुमचा बेनिफिशरी आयडी म्हणजेच लाभार्थी क्रमांक दिसेल. तो एका कागदावर लिहून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याखाली येथे अर्जदाराचे म्हणजेच गरोदर महिलेचे पूर्ण नाव दिसेल. आता बेनिफिशरी आयडी तर मिळाला, मग पैशांचं काय? तर इथे तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस आणि पेमेंट स्टेटस चे 2 टप्पे दिसतील. ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये तुमचा अर्ज अंगणवाडी सुपरवायझर आणि सीडीपीओ या तिन्ही स्तरांवर मंजूर म्हणजेच अप्रूव्ह झाला आहे, नामंजूर म्हणजे रिजेक्टेड झाला आहे की प्रलंबित म्हणजेच पेंडिंग आहे, याची सद्यस्थिती काय आहे याचे स्टेटस येथे दिसेल. तसेच पेमेंट स्टेटस मध्ये सीडीपीओ किंवा एमओ आणि राज्य स्तरावरील म्हणजे ऍट लेवल स्टेटस येथे दिसेल. जर तुमचे पैसे अजून बँक खात्यात आले नसतील तर इथे पेंडिंग असे दिसेल. पण जर पैसे बँक खात्यात जमा झाले असतील तर ऍट पेमेंट लेवल आणि पेमेंट डन या दोन्ही ठिकाणी ग्रीन टिक येईल आणि या ठिकाणी स्टेटस कंप्लीटेड असे दिसेल. तर अशा या सोप्या पद्धतीने तुम्ही मातृवंदना योजनेचे पैसे आले की नाही ते ऑनलाईन स्वतः पाहू शकता आणि तुमचा लाभार्थी क्रमांक म्हणजेच बेनिफिशरी आयडी सुद्धा मिळवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या किरण दनावडे मराठी माहिती या युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.